तुम्ही निदान त्यांचा इतिहास तरी विसरू नका. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षर लिहून ठेवावा. एवढा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला, परंतु साक्षर मराठी त्यापासून बिनकल राहिले. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचे टॅटू आता काढून नाही चालणार. त्याच्या विचारांना जीवन मानून जगलात ना तर हेच संपादन करलं असं मला वाटतंय. तर संतोष पाटील बेलवली यांचं आगमन झालेलं आहे आणि विशाल पाटील यांना पाहतो आम्ही युगमध्ये परिचित आहेत. खऱ्या अर्थाने विशाल तुझे स्वागत आहे. जिथे क्रिकेटच्या विचारांची वस्ती तिथे विशाल पाटील असतील. तुमची सातत्याने आम्ही दोस्ती पाहतो. कानपुली गावातील एकेकालचे नामवंत क्रिकेटर कैलाश पाटील आपणही इथे उपस्थित आहात. कैलाश या आपण एक काल होता खऱ्या अर्थाने. मग सुधीर आणि कैलाश खऱ्या अर्थाने कैलाश आणि कृष्णा ही आक्रमक जोडी म्हणून एकेकाली कानपुली क्रिकेट संघामध्ये ओळखली जायची. हो टू कमेंट्री बॉक्स. सर खऱ्या अर्थाने विचार केला ना, एक काळ होता, एक काळ राहील आणि एक काळ येईल. परंतु ज्यांनी ज्यांनी काळ गाजवला ना मित्रांनो, त्या खेळाडूंना विसरू नका. त्यांचा कधीतरी आदर्श घ्या, त्यांचा कधीतरी ऐका. कारण त्यांनीच आपल्या गावासाठी अनवाणी पायानं क्रिकेट खेळत आपल्या गावचा झेंडा अटकेपार रोवलाय. आजकालच्या मुलांची फॅशन झाली आहे. एक सामना जिंकला ना की छाती 56 इंचाची बनते. 2 सामने जिंकले, 2 षटकार मारले ना की 2 इंच जमिनीपासून वर चालतो. परंतु ज्यानं शेकडो फायनल्स तुम्हाला जिंकून दिल्या, ज्यानं असंख्य सामने जिंकून दिले, आज भलेही ते पडद्याआड गेले असतील पण त्यांचा मान, त्यांचा सन्मान हा राहिलाच पाहिजे. रिस्पेक्ट करा. गिव्ह अँड टेकचा फॉर्म्युला आहे. जर रिस्पेक्ट देणार तर रिस्पेक्ट मिळेल. त्याच्यामुळे पहिल्यांदा मोठं व्हायचं असेल ना तर पहिल्यांदा दुसऱ्याला मोठं मानायला शिका. स्वतःला केंद्रस्थानी माना आणि मग प्रवासाला लागा. जग तुमच्या कुशीत यायला वेळ लागणार नाही. हे कुस कोण पावन करेल, कोणता संघ या ट्रॉफीवर नाव करेल. पहिला सामना पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. एका बाजूला गावदेवी कानपोली तर एका बाजूला आई गावदेवी बेलवली. माजी सरपंच भरतजी पाटील यांनी पॅक केलेला गावदेवी बेलवली संघ तर एका बाजूला मात्र कानपोली संघ. अतिशय उत्कृष्ट संघ. यंदाच्या मोसममध्ये काय खेळ राहिलाय कानपोली संघाचा. आदेश मते पहिली बाईक जेव्हा लोकांनी खेळही चालू नव्हता केला तेव्हा कमवून आणली. अजय पाटील. आक्रमकता सिद्ध करायची आहे का यंदाच्या मोसममध्ये बरेच सामने आमने सामने झालेत. त्या आमने सामन्याचा कदाचित उष्ट राहिलं की काय. अजय पाटीलनं संपूर्ण मोसमभर गोलंदाजी केली नाही, परंतु आज मात्र पहिल्यांदा पहिलं षटक हाताळताना पाहतोय. अजय पाटीलला कोण विसरेल. रायगड प्रीमियर लीगमध्ये 1 धावेची गरज असताना या पठ्ठ्यानं मेडन षटक टाकलं आणि रायगड प्रीमियरसारख्या मोठ्या स्टेजवर मेडन षटक टाकत 1 धाव वाचवणारा हा सर्वात मोठा खेळाडू अजय पाटील. ज्याच्या नावावरती मागच्या वर्षीच्या 5 बाईक आहेत. परंतु एका बाजूला मात्र आदेश मतेसारखा ताकदवान खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आज नव्या रणनीतीनं खेळला जातोय. रोहित पाटील आणि आदेश मते. रोहित पाटील आणि आदेश मतेचा काही उपदार खेळ राहिला आहे उघड्या टुर्नामेंटमध्ये, जिथे सर्वात जास्त स्कोअर या दोघांनी बनवला. रोहित पाटीलचा खेळही तेवढा उत्तम. दिनेश बंधू, आपण अजयच्या बद्दल उल्लेख केला. याच अजयचा आम्ही बुर्दुल नाईट स्पर्धेमध्ये काही 4-5 दिवसापूर्वी स्पर्धा संपन्न झाली. पनवेलच्या बेस्ट ऑलराऊंडर मध्ये उल्लेख केला होता बुर्दुलच्या मैदानावर. 100% एफर्ट्स कसे द्यायचे आणि कसा टीम मेट एकत्र घेत मात्र खेळायचं हे अजय पाटीलकडून शिकण्यासारखं आहे. अकोट टप्प्याची चेंडू मोठी विकेट्स कमवायची होती. ज्या रोहित पाटीलचा बोलबाला आहे त्या रोहित पाटीलला मात्र पहिल्या 2 चेंडूवर प्रेशराईज केला आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट देण्यासाठी मजबूर केला. ग्रामीण क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आजकाल काय असतं माहिती आहे गडगे सर. 2 चेंडू डॉट झाला ना की तिसऱ्या चेंडूवर षटकार मारायचा असतो आणि त्याच्याच नादामध्ये आपली विकेट गमावली जाते. ग्रामीण क्रिकेटमध्ये 2 चेंडू डॉट झाल्यावर 1 रन काढत आपण नॉन स्ट्राईकला का जात नाही हा प्रश्न एकदा स्वतःलाही विचारा. कारण अशा प्रकारचा खेळ आम्ही कित्येक वेळा पाहिलाय. त्याच्यामुळे तुम्हाला लोक प्रेडिक्ट करायला लागलेत आणि तोच प्रेशर क्रिएट झाला रोहित पाटीलवर. पहिल्या 2 चेंडूवर डॉट खेळला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र बॅटची काढा घेत यशाच्या पाठीमागे कर्णधार राजेश पाटीलला उत्तम झेल टिपला आणि अशा प्रकारे अजय पाटील मात्र आज कमालीची गोलंदाजी करतोय. मोसमातली पहिली गोलंदाजी 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही. तिसऱ्या चेंडूवर मात्र बहुमूल्य विकेट. चेतन पाटील आणखीन एक मोठं नाव. सुधीर पाटील आणि टीमनं काय सुरेख कानपुली संघ बांधलाय. मागच्या 2-4 वर्षापासून लोकांना डोकं वर काढू दिलं नाहीये. आपली एकी, आपली गुणवत्ता, आपल्या गावाचं नाव एकत्र घेत मात्र या मंडळीनं खऱ्या अर्थानं पराक्रम गाजवलाय.
शेवटपर्यंत सामना कसा पकडून ठेवायचा, शेवटपर्यंत कसं लढायचं, कमी धावा असतील तरी झगडायचं आणि जास्त धावा असतील तरी पाठलागासाठी प्रयत्न करायचा, हा प्रयत्न कायम राहिलाय अजय पाटील चेतन पाटीलसाठी. सुंदर शॉट, फाईन लेगला मात्र चांगला खेळ राहील. तिथे मात्र एकही धाव नाही. पहिल्या 4 चेंडूवर एकही धाव आतापर्यंत खाता उघडू शकला नाहीये गावदेवी कानपोली संघ. गावदेवी कानपोली वर्सेस आई गावदेवी बेलवली या दोन संघ दरम्यानची लढत पहिल्या फेरीतील तिसरा सामना सुरू आहे. आतापर्यंत टाकून झाले तब्बल 4 चेंडू आणि तिथे मात्र सुरेख असं हे क्षेत्ररक्षण पाहिलं. चेंडू राहिला हवेत, रिकामी जागा आहे का, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता. आकाश पवार चुकणार नाहीये, मोठा फटका सहज व्हायचा होता. कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मोठा फटका तेजेश पाटीलनं चान्स घेतली, चान्स फसली, वेल ट्रॅप केलं, सुंदर व्यूहरचना पाहिली आणि अशा प्रकारे अजय पाटीलनं या षटकामध्ये मात्र 2 विकेट्स घेत एकही धाव दिली जात नाहीये. खऱ्या अर्थाने चेतन पाटीलचा जर विचार केला, गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचा सर्वाधिक घातक फलंदाज आणि सर्वाधिक फॉर्मात असणारा फलंदाज मात्र इथे बाद झाला. एका बाजूला खऱ्या अर्थाने बघा या स्पर्धेचा जर दिनेश पाटील आपण जर विचार केला ना, गावदेवी बेलवली क्रिकेट संघाचा जर विचार केला तर अजय पाटील आणि एका बाजूला गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचा विचार केला तर चेतन पाटील, हे 2 आक्रमक फलंदाज खऱ्या अर्थाने म्हणून ओळखले जातात. चांगले लयमध्ये असणारे हे 2 क्रिकेटर आहेत. तर आमने सामने आल्याने आजचा विचार केला तर विनीत मडवी दातिवली या गोलंदाजाने मेडन षटक फेकलाय. त्याचबरोबर 40+ मधून एक लेजेंडरी खेळाडू नितीन कोळी याच्या नावावरती याच मैदानावरती एक मेडन षटक आहे. ते मेडन षटक येईल का, अजय पाटील पुन्हा एकदा कमाल करेल का. 2 विकेट्स 0 रन. प्रीतम पाटील ऑन स्ट्राइक, प्रीतम पाटील ऑन स्ट्राइक. अंतिम जणू टाकलाय निर्धाव आणि आणखीन एक भीम पराक्रम केला जातोय. जणू काही अजय पाटीलनं मैदान षटक टाकण्याचा सराव केलाय, सवय लावून घेतली स्वतःला. चांगल्या सवयी माणसाला असणं नेहमी फायदेशीर असतात आणि तो प्रयोग मात्र पाहिला. कारण गावदेवी कानपोली सारख्या ताकदवान फलंदाजीच्या क्रमासमोर रोहित, चेतन, प्रीतम, आदेश यासारख्या ताकदवान फलंदाजा समोर मेडल षटक टाकणं हे सोपं नव्हतंच मुळात. यंदाच्या मोसमातील गावदेवी बेलवली संघासाठी पहिलं षटक टाकलं आणि तेही अजय पाटीलनं 2 विकेट्स घेत मेडन षटक. अभिनंदन. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये षटक टाकलं. 6 चेंडूमध्ये 7 धावा काढायच्या होत्या, तिथेही मेडन षटक. कधीतरी गोलंदाजी हातामध्ये घेतो आणि चमत्कारी गोलंदाजी. पेन होतो परंतु पेनवर मात्र बरंच काही गेनही होतं. संघर्ष सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत खातं उघडू शकला नाहीये कानपोली संघ. कानपोली संघाचा विचार केला तर सिद्धेश ट्रॉफी, आमदार चषक 2024 पर्व ओवळीला मात्र सुपर 4 मध्ये पोहोचलेला हा संघ आहे. त्याच्यामुळे यंदाचा मोसम कानपोली संघानं काय गाजवलाय, काय सुरेख खेळ राहिलाय. मागच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट संघ म्हणून याच गावदेवी कानपोली संघाला अवॉर्ड मिळालाय. त्याच गावदेवी कानपोली संघाच्या विरोधात आता मात्र आई गावदेवी बेलवली संघ पहिलं षटक मेडन टाकतोय. पहिल्यांदा स्ट्राईकवर आदेश मते. चेतन पाटीलच्या नावावरती ही बाईक आहे, त्याच्यामुळे बाईकवीर. सुरेख राकेश म्हात्रे बेलवली गावच्या क्रिकेटवरचा हा आणखीन एक सितारा. कित्येक वर्षे तोही गावाची सेवा करतोय आणि राकेश म्हात्रे मात्र पहिला चेंडू टाकतोय. आदेश मतेला निर्धाव. बाईकवीर या संघांमध्ये बरेत. एका बाजूला चेतन पाटील बाद झाला, तोही बाईकवीर. आदेश मते बाईकवीर, राकेश म्हात्रे बाईकवीर. लोवर फुल टॉस चेंडू, हलक्या हाताची गोलंदाजी. पंचांचा इशारा मात्र आला, बाईट बॉल कॉल. अवांतरची ही रन एक्स्ट्राच्या रूपानं खातं उघडलंय गावदेवी कानपोली संघाचं. पहिली एक्स्ट्रा रन आणि त्यामुळे 1 धाव मात्र बोर्डवर लागते. स्लोवर टाकलेला चेंडूला भिरकावलाय, सुरेख कनेक्शन पाहिलाय आणि फार वेळ जाऊ नाही दिला
मी थांबतो आणि पुन्हा येतो घेऊन ती दहशत आणि तोच दरारा. माझ्यातला क्लास दाखवतोय, आदेश मध्ये ठोकतोय, राकेश म्हात्रेला षटकार. चांगला प्रतिकार दाखवलाय आदेश मतेनं. आदेश मतेमध्ये गुणवत्ता आहे. अनेक मोठे टुर्नामेंट खेळल्यामुळे जर कॉन्फिडन्स येतो ना तर कॉन्फिडन्स पाहतोय. अखोड टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र निरखून पाहिलं आणि निरखून नाही तर परफेक्ट कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॅकफुटवर जाऊन चपराक लगावली आहे. ठोकला जातोय लागोपाठचा दुसरा षटकार. राजेश पाटील कानपल्ली यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर समीर म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख देवीचा पाडा, संतोष म्हात्रे, आदित्य सालुंके आणि प्रशांत फडके, राकेश पणीकर आणि वैभव म्हात्रे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पाहुण्यांचं मनस्वी राजेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. राजेश या आपण व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. आदेश मते आपल्या संघाप्रती काय कमिटमेंट आहे. आणखीन एक थर्ड इन रो लागोपाठचा तिसरा षटकार. मागच्या षटकामध्ये नेमकं काय घडलं हे विसरून या षटकामध्ये पराक्रम करण्याचा विचार केला. आजच्या दुसऱ्या लढतीचा ज्या वेळेला विनीत मडवीनं मेडन षटक टाकलं दातिवलीच्या, पुढच्या षटकामध्ये राकेश भोईनं 30 धावा लुटल्या आणि असाच काहीसा इतिहास इथे मात्र पुनरावृत्ती करतोय की काय. 3 षटकार सलग 3 षटकार ठोकण्याचा बहुमान मात्र हे दुसरा आदेश मते लाभता. मिथुन पाटील मोहो आणखीन एक जुना जाणता खेळाडूनं या मैदानावरती सलग 3 षटकार ठोकलेत. तर आदेश मते मात्र ठोकतोय पहिले 3 षटकार. 3 चेंडूवर 3 थर्ड इन रो, फर्स्ट सेकंड थर्ड. उत्तम. माझे सहकार्याने काय केलं त्यापेक्षा मला काय येतं हा क्लास दाखवला जातोय. प्रयत्न चांगला राहिला होता. अभिषेकची कमिटमेंट जरूर चांगली होती. तुषारची कमिटमेंट नक्की चांगली होती. अगोदरच धावत सुटला, चेंडूपर्यंत झेल होऊ शकला असता आणि हा झेल सुटलाय कोणाचा? आदेश मतेचा, ज्यानं दाखवले 3 चेंडूवर 3 षटकार आणि इथे सुटलेला झेल मात्र 1 धाव बहाल करतोय. दाभोळकर धावा लागतायत. 1.5 चेंडू सहब दिनानंतर 2 बाद 20. चेतन चोरगे झेलपर्यंत पोहोचला होता. ही नामी संधी होती आणि रजनी क्रिकेट खेळण्याचा हा अनुभव नवा असतो. प्रत्येक टुर्नामेंट प्रेक्षकांसमोर खेळणं, प्रकाश झोतामध्ये खेळणं, रजनीच्या कुशीत खेळणं. बॉल एकदा मागे लागला ना की लागला. आयुष्याचंही असंच आहे काहीसं. चेतनच्या पाठीमागे चेंडू लागला. इथे मात्र हाही झेलचा प्रयत्न, उलटा जाऊन पकडण्याचा प्रयत्न जरूर राहिला स्क्वेअर लेगला. पण त्या चेंडूवर धावा मात्र आल्या तब्बल 2 आणि या 2 धाव्यानंतर दाभोळकर धावा लागता येते तब्बल 22 धावा. तर शुभम राऊत देवीचा पाडा आणि त्याचबरोबर रुपेश म्हात्रे बलबली यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तुषार चोरगेनं मात्र 2 झेल सुटलेत. हा थोडासा कठीण होता आणि मी म्हटलं होतं मंतरलेली रात्र आहे. हे ग्राउंड आज मंतरलेले. तब्बल 10 झेल आज या मैदानावरती सुटलेत. आज नवा उपक्रम, नवा विश्व रेकॉर्ड अंकुश जाधव या मैदानावरती होईल की काय ठरवून आलेत. झेल नाही पकडायचे. बघूया धावा किती बनतायत. 2 झेल इथेही सुटले, त्याच्यामुळे झेलचाही नवा रेकॉर्ड्स. अजय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. मागच्या षटकामध्ये 22 धावा तब्बल लुटल्या गेल्या राकेश म्हात्रेच्या. आदेश म्हात्रेनं 5 चेंडूमध्ये 19 धावा, तर प्रीतमनं 2 चेंडूमध्ये 2 धावा. प्रोजेक्टेड स्कोअर 55-11ची सरासरी राखली आहे. अजय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर मात्र आदेश मते. बेस्ट वर्सेस बेस्ट.
आज सगळे बॉल त्याच्याकडे जातील. मी म्हटलं होतं एकदा लागले ना घर फिरले की घराचे वासे घरा कसे फिरतात आपण पाहूया. चेंडू जर का एकदा मागे लागला ना जसं तुम्ही त्यांच्या मागे लागता, एकदा लागला की लागला आणि मग त्याला कुठेही ठेवा. 3 जागा बदलल्या आणि चेंडू मात्र त्याच्याकडे धाव घेतोय. इथे मात्र हा झेलचा प्रयत्न जरूर राहिला आहे. आता नेमकं काय चुकलंय परंतु पुन्हा एकदा चेअरअप करत आकाश चोरगे सांगतायत की नो प्रॉब्लेम. चेअरअप करत तुषारची मात्र जागा बदलली जाते. अजय पाटील आतापर्यंत धाव मात्र येते 1. प्रीतम असेल स्ट्राईकवर, धावपळकर धावा लागतात तब्बल 23 धावा. 5 षटकांचा खेळ आणि 5 षटकांच्या खेळामध्ये किती धावा पूर्वार्धामध्ये जमवल्या जातील, कारण खरी ताकद गोलंदाजी राहिली आहे कानपुरी संघाची. आणखीन एकदा मंतरलेलं मैदान आहे, इतका सहज झेल नाही टिपणार, परंतु क्रिकेट प्रति असलेलं कमिटमेंट अजय पाटीलनं दाखवलं आणि प्रीतमला मात्र परतवलाय. उत्तम कोट्याम बोल्ड, वेल जेत झेल आणि क्रमांक 3 फलंदाज बाद. चोरीचा मामला कैलास जोशी कानपोली, अभि पाटील कानपोली यांचं आगमन झालेलं स्वागत आहे. संतोष पाटील यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. तर स्वागत आणि स्वागत. काय दर्जेदार गोलंदाजी गडगेसर आपण पाहतोय. अजय पाटीलचा खेळ पहा. 1.2 षटकामध्ये 1 धाव देत तब्बल 3 विकेट टिपले. राकेश म्हात्रेनं तब्बल 22 धावा मोजल्यानंतर मात्र काय सुंदर गोलंदाजी पुन्हा कमबॅक केलं जात आहे. करण पाटील ऑन स्ट्राईक, नवीन फलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार अपील परंतु अपीलमध्ये कर्णधार राजेश पाटीलचा उत्साह आपण पाहिला. निर्धाव चेंडू सांगता होते. आता मात्र सावध पवित्रा. करण पाटीलनं आल्या स्विचिटचा प्रयत्न केलाय, प्रयत्न राहिला असफल आणि अशा प्रकारे आणखीन एक निर्धाव चेंडू. एष्ट्यांच्या पाठीमागे राजेश पाटील कर्णधार उत्तम कामगिरी करताना अजय पाटील करण पाटीलसाठी. चेंडू राहिला हवेत. आणखीन एक. चेतन मात्र झेल इथे मात्र सुंदर पकडला. त्या चेतनचं नाव मागासपासून येत होतं तर तुषार होता, पण इथे मात्र चेतननं काय सुंदर झेल टिपला आणि अजय पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. सुंदर गोलंदाजी राहिली आहे. 1 धाव देत तब्बल 4 मोहरे अजय पाटीलनं टिपलाय. हा नवा अध्याय पुन्हा एकदा अजय पाटील लिहायला घेतलाय. धावपळकर धावा तर लागले 23 आणि फलंदाज बाद झाले 4. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. आदेश मते एक ट्रम्प कार्ड खेळाडू अजूनही क्रीजर उभा आहे. त्याला माहीत आहे की धावा इथून कितीही बनू शकतात, त्यासाठी तयारी आहे मनाची. निखिल पाटील आता मात्र आदेश मतेची कशी साथ देतो हे पाहण्याजोगे ठरणार आहे. तर यानंतरची लढत असेल ओम साई एंटरप्राइजेस जितू 11 नेरे विपक्ष स्टार ओवे या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आतापर्यंत अजय पाटीलने 10 चेंडू टाकले, 1 धाव दिली आणि 4 विकेट टिपलेत. सुंदर गोलंदाजी, वाखण्याजोगी गोलंदाजी. निखिल पाटील नवीन फलंदाज स्ट्राईकवर. पुन्हा एकदा अजय पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुल्लर लेनचा हा चेंडू भरदा बेगानं टाकला आणि तिथे मात्र खेळून काढला तो निखिल पाटीलनं आणि ही आणखीन एक निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आहे. एका षटकामध्ये बरंच काही बिनसलं, पण तिथे मात्र आतापर्यंत विचार केला तर आदेश मतेनं 3 षटकार सलग ठोकले राकेश म्हात्रेवर. त्यानंतर मात्र जागचं हलू दिलं नाहीये. सगळे फलंदाज जे बाद झाले ते मात्र सगळे फलंदाज सुधीरजी अगले सांगतायत की सगळे फलंदाज पहिल्या चेंडू निर्धाव खेळलेत. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. स्ट्राईकवर असेल निखिल पाटील. हा फटका चांगला आहे, नुसता चांगला नाही तर अंतरी गाठलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. अंतिम चेंडूला मात्र प्रतिकार पहा. हा कॉन्फिडन्स असतो टीम सलग जिंकण्याचा,
तर कॉन्फिडन्स पहिला निखिल पाटीलच्या बॅटमधून त्यांना मात्र भिरकावला. जो अजय पाटील डोके दुखी ठरत होता त्या अजय पाटीलला मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून भिरकावला 6 धावांसाठी. मित्रांनो, प्रश्न रंगाचा कधीच नसतो, प्रश्न असतो कर्तृत्वाचा. एकदा का तुम्ही कर्तृत्व सिद्ध केलं ना की मग सगळी जनता वर्ण रंग जात पात सगळं विसरलं जातात. त्यासाठी कर्तृत्व सिद्ध करायला शिका. स्वतःला काय येतं हे एकदा निरखून पाहायला शिका. आणि मग एकदा का कर्तृत्व सिद्ध केलं की जनता जनार्दन तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रसिद्ध सगळ्यांना व्हायचं असतं, परंतु प्रसिद्ध व्हायच्या अगोदर पहिला सिद्ध व्हा, आधी सिद्ध व्हा. प्रसिद्ध तुम्ही तर आपोआपच व्हाल. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 4 बाद 29 धावा. आदेश मते ऑन स्ट्राईक. सुटलेल्या एका झेलासहित जीवनदानासहित मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. 6 चेंडूमध्ये 20 धावा त्यानं जोडल्यात. सलग ठोकले 3 षटकार. तर निखिल पाटीलनं अजय पाटीलला केलेला प्रहार ज्यानं 2 चेंडूमध्ये 6 धावा जोडलेत. गोलंदाजीच्या मार्कवर प्रणित गायकर आणखीन एक होतकर गोलंदाज स्ट्राईकवर आदेश मते. वेट परंतु ही रन कदाचित होऊ शकली असती. आदेश मध्ये त्याला माहिती आहे की आता घाई करायची नाही आहे. इथून गेअर बदलावा लागणार आहे, इथून धावा जोडाव्या लागणार आहेत आणि त्यासाठीच आदेश मध्ये राहतो स्ट्राईकवर. प्रणित गायकरचा हा पहिला चेंडू मात्र निर्धाव. चेंडूचा पाठलाग केला जाईल. अभिषेक माझा चेंडूचा पाठलाग करतो. फेकी होतीये, घाई झाली आहे, कम्युनिकेशन गॅप पाहिली. आदेश मध्ये आणि निखिल पाटील मध्ये सुंदर फेकी केली अभिषेक चोरगेनं आणि तिथे मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे राजेशने चूक न करता निखिल पाटीलला केला रन आउट. अरे कशाला कशाला कशा कम्युनिकेशन गॅप ज्या वेळेला मिळते ना, मग ते क्रिकेट असू द्या अथवा आयुष्य, त्यावेळेला बऱ्याच प्रकारचे गैरसमज निर्माण होतात आणि मग कोण कधी आऊट होईल पत्ता लागत नाही. इथे तसंच पाहिलं. कदाचित आदेश मतेला धावायचं होतं, नंतर मात्र वाटलं की रन कंप्लीट होईल की नाही आणि त्यांना मात्र निखिल झाला बाद. नवीन फलंदाज नितेश पाटील. शॉर्ट फाईन लेगला मात्र रोहित पाटील आज चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आहे. ऋषी पवार या संघामध्ये चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये त्याची बॅट चांगली लागली आहे. परंतु बेलोली गाव आज मात्र नव्यानं पुन्हा एकदा नव्या उमेदीनं एक नवी रणनीती घेत या मैदानामध्ये उतरला. ती म्हणजे अजय पाटीलच्या हातामध्ये चेंडू देणं. प्रणित गायकर, नवीन फलंदाज नितेश पाटील. हॅलो. व्यासपीठावर वलभ ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवनाथ खुटारकर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. नितेश पाटील ऑन स्ट्राईक. 30 धावा, 5 बाद 30 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. 3.2 षटकांचा खेळ संपलाय. प्रणित गायकर गोलंदाजीच्या मार्गवर. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. चेंडू पुन्हा एकदा हवेत राहिला. इथं प्रेशर क्रिएट झाला आणि इथे मात्र झेल टिपला. आकाश चोर घेणं आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेट. पडझड सुरू आहे. एका बाजूनं आदेश मध्ये एकटा लढतोय, पण एका बाजूनं मात्र फलंदाज लागोपाठ बाद होत आहेत. नितेश पाटील कॉट, आकाश चोरगे बोल्ड, प्रणित गायकर. लागोपाठच्या 2 चेंडू 2 विकेट, 1 रनआउट आणि इथे मात्र
कव्हर्सला चांगला झेल टिपला आकाश चोरगेनं. विराज पाटील नवीन फलंदाज आपण पाहतो क्रीजवर जाताना. आदेश मते नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. खऱ्या अर्थानं विचार केला ना तर क्रिकेटमध्ये नेमकं काय असतं अंडरस्टँडिंग. ज्या वेळेला आदेश मतेसारखा चांगला फलंदाज चांगला खेळतो त्यावेळेला स्ट्राईक रोटेशन का होत नाही. पण प्रत्येकाला वाटतं मी षटकार मारणार उद्या स्टेटसला ठेवणार असं नसतंच मुळात. तुम्ही सगळं एकत्र राहत एकमेकाच्या हातात हात घालतो. ज्या दिवशी ज्या खेळाडूचा खेळ चांगला होतो ना त्याला संधी द्यायची ही रणनीती मात्र राखली आहे. इथे प्रणित गायकरनी प्रेशर क्रिएट केला. ज्याप्रमाणे अजय पाटीलनं उत्तम गोलंदाजी केली त्याप्रमाणे प्रणित गायकरसुद्धा आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करतो. एक धाव त्यांनी दिली आणि एक मोहराई टिपलाय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सपेशेला सफल राहिला आणि प्रणित गायकरचा हा चेंडू मात्र उत्तमरित्या विसावला राजेश पाटीलच्या हातामध्ये. एक चेंडूचा खेळ शिल्लक. 6 बाद 30. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्ट्राईक रोटेशनचा प्रश्न नव्हता परंतु काय सुंदर जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. आणखीन एक सुंदर गोलंदाजी ताकदवान फलंदाज क्रमासमोर मात्र फक्त धाव दिली प्रणित गायकरनं 1 आणि 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी कानपूर संघ जाऊन टेपतोय तो म्हणजे 6 बाद 30. तर थँक्स दिनेश बंधू. इथे नाणेफेक जाणारे स्वपन खाडेकर यांचं आगमन झालेलं आहे. स्वपन मनपूर्वक आपले स्वागत आहे. नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक केली जाणार आहे स्टार ओबे विपक्ष होम साई एंटरप्राइजेस जितू 11 नेरे या संघाने एक नाणेफेक इथे केली जाणार आहे. जीवा 11 स्टार ओवे. जीवा 11 स्टार ओवे वर्सेस ओम साई एंटरप्राइजेस जितू 11 नेरे या दोन संघ दरम्यानची लढत तिचं नाणेफेक केलं जात आहे. तर निश्चित स्वरूपात नाणेफेक करण्यासाठी आम्ही मान्यवरांना आमंत्रित करत आहोत. डॉक्टर संतोष आगलावे सर या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत. वैद्यकीय शेल संतोष आगलावे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. जीवा म्हणजे समाधान भोईर यांच्या सुकन्याच्या नावाने आज संघ मैदानामध्ये उतरणार आहे. तर एका बाजूला आपण ओम साई एंटरप्राइजेस जितू 11 नेरे क्रिकेट संघ पाहतो. डॉक्टर साहेब नाणेफेक करायचे आहे. या नवनाथ या. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल हा निश्चित स्वरूपात ओम साई एंटरप्राइजेस जितू 11 नेरे संघाने थांबायचे. चला सामन्याकडे चालणार फक्त निर्णय सांगा. आता क्षेत्ररक्षण गटाचा निर्णय स्वीकारलेला आहे नेरे क्रिकेट संघाने आणि फलंदाजीसाठी स्टार जीवा 11 स्टार ओबे क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित केलेले आहे. वैद्यकीय क्षेत्रामधलं भलं मोठं नाव संतोषजी आगलावे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झाली. अतिशय उत्तम दर्जाचं काम आणि सेवा त्यांच्या वतीने केली जाते ते संतोषदादा आगलावे यांचंही मन भरून कौतुक. कमिटमेंट पहा. कमिटमेंट राजेश पाटीलजी पहा. पहिला चेंडू मात्र अभिषेक चोरगेने टाकला आणि आदेशमध्ये तो खेळतोय निर्धाव चेंडू. मंचावर दिग्गज मंडळी आपण पाहतोय. माजी सरपंच भरतदादा पाटील ज्यांनी संघ आज पॅक केला. अतिशय उत्कृष्ट सदैव टीमसोबत राहणारी मंडळी सतीदादा पाटील माजी उपसरपंच बेलवली त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि खऱ्या अर्थानं हिमांशू एंटरप्राइजेस सर्व रविदादा भोईर यांचं योगदान या स्पर्धेला सदैव आपल्यातून राहिलंय. क्या बात. आदेश मतेला जागचं हलू दिलं जात नाहीये परंतु आदेश मतेला माहिती आहे की हा सगळा षटक मला खेळायचा आहे. 2 ते 3 मोठे फटके सामन्याला कलाटणी धावांना आकार देऊ शकतात आणि आदेश मध्ये ती क्षमता आहे. ती क्षमता त्याला अजूनही सिद्ध करायचे. एका षटकामध्ये 22 धावा आल्यानंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा 4.2. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चुकतंय. चूक झालीये जरूर. आदेश मध्येला स्ट्राईकवर यायचंच आहे. मी म्हटलं होतं की सगळं षटक त्याला खेळायचं आहे. हा प्रयत्न राहिला आणि मी नेहमी सांगतो नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढे कष्ट करणाऱ्यानं सोडून दिलेलं असतं. कष्ट अपार केले आदेश मध्येनं आणि मात्र इथे जीवनदान मिळतोय. राजेश पाटील यष्टांच्या पाठीमागं चूक करतोय. कलेक्शन खराब आणि रन कंप्लीट. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. 32 धावा. क्या बात. लाजवाब. अभिषेक चोरगेचा आणखीन एक सुंदर चेंडू. ज्या आदेशमध्येनं सलग 3 षटकार ठोकले त्या आदेशमध्येलाही
इथे मात्र निरुत्तरित केलंय. निशब्द शांतता अशी फलंदाजी राहिली आहे. अजय पाटीलनं क्रिएट केलेला प्रेशर प्रणित पाटीलनं साथ चढवला आणि अभिषेक चोरगे मात्र अप्रतिम कामगिरी करत पुन्हा एकदा धावांना आला घालतोय. धावांचा विचार केला तर 3 षटकार ते 18 धावा. नेमकं निर्धाव किती चेंडू झाला हा प्रश्न विचारला जाईल. धाव मात्र इथे येते फक्त आणि फक्त एक लेगबाईच्या रूपानं. परंतु काय कमिटमेंट राहिली, काय दर्जेदार टिचून गोलंदाजी राहिली गावदेवी कानपुरी सारख्या ताकदवान संघासोबत. आणि त्याचबरोबर आदेश मते शेवटपर्यंत खेळून सुद्धा अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. त्याच्यामध्ये अभिषेक चोरगेन धावा दिल्या फक्त आणि फक्त 2. प्रणित गायकरची लाजवाब गोलंदाजी राहिली, त्यांनी धाव दिली 1. आणि सगळ्यात मोठा ट्रम्प कार्ड राहिला अजय पाटील, ज्यांना भगदाड पाडलं. मोठ्या फलंदाजीच्या क्रमाला उभं राहू दिलं नाही आणि त्याच्यामुळेच पूर्वार्ध संपला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 6 बाद 33 धावा. हे तुटपुंज आव्हान राहील का? परंतु कमी धावा वाचवण्यामध्ये आतापर्यंत कानपुरी संघांना नेहमीच प्रयत्न केलेत. ते प्रयत्न सक्सेसफुल होतील का? की आकाश पवार, आकाश चोरगे, राकेश मात्रे, ऋषी पवार, अजय पाटील धावांचा पाठला करेल? काय घडतंय, काय बिघडतंय? उत्तर ऐकूया संदीपजी पाटील सर. तत्पूर्वी वळूया आपण महागुरु गडके सरांकडे. तर मान्यवरांचा सन्मान केला जाईल. किरण आपण समोर यायचे आहे. तर सज्जन पवार आणि सागर सांगडे या 2 व्यक्तिमत्वाने. सज्जन या, सागर सांगडे नितलस. सज्जन पवार या 2 व्यक्तिमत्वांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. विशाल पाटील यांना आम्ही पाहतो. बघा, सागर सांगडे आहेत ना, आमदार प्रशांतदादांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनवाणी पायाने खऱ्या अर्थाने त्यांनी प्रचार केला. त्यांच्या सुपुत्रांनी सुद्धा पाया चप्पल घातलीच नाहीये. आणि त्या दिवशी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे विजयी झाले, त्या दिवशी मात्र त्यांनी पायामध्ये खऱ्या अर्थाने चप्पल अर्थात परिधान केली. ते सागर पवार नितलस. तर निश्चित स्वरूपात आपण बोलणार आहोत. एक कृषी क्षेत्राचा सखोल अभ्यास असणारे, अनेक पुरस्काराने सन्मानित असणारे आपले शेतकरी मित्र, खऱ्या अर्थाने कृषी मित्र, महाराष्ट्र भूषण अनेक पुरस्काराने, खऱ्या अर्थाने रायगड भूषण अशा अनेक पुरस्काराने सन्मानित असणारे सज्जन पवार कानपोली यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. कैलास जोशी या. कैलास जोशी शांततेचे प्रतीक या, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. कैलाश, आपला हेतूची सन्मान केला जाईल. आणि सोपान पाटील कानपोली. सोपान या. सोपान क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. सोपान पाटील आपण या. सोपान यायचे आपण या. तर सोपान पाटील बघा, जिथे काश्मीर से कन्याकुमारी, हर घर घर में है पहचान हमारी. जिथे संघर्षांच्या विचारांची वस्ती, तिथे नेहमी सोपान पाटील करतो दोस्ती. या, सोपान पाटील यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे बिग समर्थक म्हणून ओळखले जातात. आणि त्यांचा येतोची सन्मान अंकुश पाटील यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केले जात आहे. 100 किंगमेकर ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर अजय पवार वावंज यांचं आगमन झालेलं आहे. अजय दादा, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चेंडूची पूर्तता करायची बघा. आमचे ऑर्गनायझर केशव मोतीराम पाटील या. मोतीराम पाटील बोला. मोतीराम या. आपण किशोर या. किशोर आपला सर्व. मोतीराम या. हा, संतोष पाटील बेलवली. संतोष आपण आपला सन्मान केला जाईल. कारण बेलवली नाईट स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान नेहमी आम्ही पाहत असतो. एकच नाद बैलगाडा शर्यत, खऱ्या अर्थाने की आम्ही कधीच नसतो माग, सारे अड्ड्यात लावतो आग. मान्यवरांचा सन्मान. त्यानंतर संतोष पाटील बेलवली. किरण बालराम पाटील, आपण त्यांचा सन्मान इथे करावा, कारण सामन्याकडे बोलणार आहोत. सलामीर जोडी गावदेवी बेलवली क्रिकेट संघाने सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी. किशोर पाटील वल्लभ यांचा सन्मान केला जाईल. आणि विशाल पाटील कानपोली. विशाल एक शिक्षित व्यक्तिमत्व विशाल पाटील कानपोली यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल.
गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. अनेक नाईट स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना पाहत असतो. विशाल पावशे साहेब आपले मनपूर्वक स्वागत आहे. मंत्रमुग्ध करणारा असा संगीत आपण नक्कीच ऐकला. आमचे प्रीतम पाटील देखील अतिशय खुश आहेत. हा नक्कीच हे ऐकून कॉलेजच्या आठवणी नक्कीच जाग्या होत असतील बऱ्याच जणांच्या. तर सन्मान्य बबन शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं एक चांगलं योगदान असतं. खऱ्या अर्थाने त्यांचा हेतूची सन्मानित केलं जात आहे. तर चला बोलूया आपण मैदानाकडे. अतिशय अप्रतिम असा सामना. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी कानपोले आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी बेलवली. गावदेवी मातेचा आशीर्वाद दोन्ही संघांना आपण पाहतोय. परंतु इथे काय घडेल हा महत्वाचा प्रश्न आहे. खरं थोडीशी माहिती नक्कीच आम्हाला देखील मिळालेली आहे. 2-0 नक्कीच कानपोले संघ या सीझनमध्ये पुढे आहे तो बेलवलीच्या. परंतु ही तिसरी लढत आहे. परंतु या तिसऱ्या लढतीमध्ये या वर्षाच्या नक्कीच सुरुवातीचा जर विचार केला आमदार चषकामध्ये हे दोन्ही संघ लढतायत. परंतु इथे मात्र सध्याच्या घडीला ताकद लावली आहे बेलवली संघाने. कारण 5 षटकांमध्ये कानपोले संघाच्या स्कोअर कार्डवरती धावा फक्त त्या 33. परंतु 34चा पाठलाग करत असताना पहिली विकेट मात्र प्राप्त केली आहे ती गोलंदाज आदेश मतेने. तर इथे रुपेश म्हात्रे बलबल यांच्या वतीने अजयसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा इथे विभो कंपनीचा एक मोबाईल हरवलेला आहे. ती व्यक्ती इथे उपस्थित आहे आमच्या समोर. कोणाला जर सापडले असेल तर त्यांनी घेऊन यावं. तर नक्कीच इथे मात्र पहिली विकेट आली आहे. पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकेट राजेश पाटील मात्र बाद झालाय. आणि नक्कीच 34 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे तो टीम बेलवलीला. नवीन फलंदाज अक्षय पवार आकाश पवार. हा क्लीन बोल्ट आदेश मते मात्र इथे खेळतोय. या चेंडूवरती विकेट. 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स मात्र इथे प्राप्त केल्या जातात. अप्रतिम संघर्ष मात्र मैदानामध्ये. नक्कीच सामना असा सहजासहजी होणार नाहीये. कारण इथे मात्र पूर्णपणे सर्वस्व पणाला लावलं जातंय ते कानपोलीच्या माध्यमातून. क्या बात आहे. जबरदस्त अप्रतिम असा सामना मैदानामध्ये. सोडून देण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा असंच घडतंय. कारण असं वाटतं की लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू नक्कीच वाईट मिळेल. अवांतरचा इशारा नक्कीच येईल. परंतु कधी कधी तेच चेंडू डायरेक्टली स्टंपवरती येऊन आढळतात आणि तेच घडलं मैदानामध्ये. 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स मात्र इथे प्राप्त केल्या गेल्या त्या आदेश मतेने. विकेटच्या उंबरट्यावरती नक्कीच विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आदेश मते आपल्याला पाहायला मिळते. ज्या आदेशने मात्र फलंदाजी करत असताना लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार देखील या मैदानामध्ये मारलेत तोच आदेश मते आता मात्र येते विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. परंतु फलंदाज ऋषी पवार 2 विकेट्स तंबूच्या आश्रयाला. बेलवली संघाला मोठे 2 हादरे. विकेट्स बॉल. परंतु इथे मात्र अप्रतिम असा हा चेंडू आहे. जबरदस्त निर्धाव आलाय. 4 चेंडू लगातार डॉट फेकण्यामध्ये यशस्वी झालाय तो आदेश मते. बघा सामना अतिशय चुरशीचा होईल शंका नाहीये.
अजय पाटील अजूनही मैदानामध्ये, ज्या अनुषंगाने अजय पाटीलचा फॉर्म आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला ऋषी पवार आलाय. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता, इथे तू मैमय झाली आहे परंतु नाहीये, हिम्मत होत नाहीये, कारण सामना तसा चुरशीचा पाहायला मिळते. जबरदस्त मॅच होईल शंका नाहीये. जसा सामना आपण इथे मगाशी पाहिला होता तो ज्या पद्धतीने सामना झाला होता रोडपाली वर्सेस वलवलीमध्ये, त्याच पद्धतीचा सामना होईल का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होते. इथे मात्र 5 चेंडू लगातार निर्धाव फेकलेत ते गोलंदाज आदेशने, कारण हेच करावं लागेल. समोर जर इन्व्हेस्टमेंट धावांची पाहिली तर निश्चितच फार कमी आहे. 34 धावांचा फक्त लक्ष आहे. कट करण्याचा प्रयत्न आणि मेडलवर जरा जोरदार टाळ्या होत्या आदेशमतेसाठी. कानपोली संघाकडून पहिलं षटक फेकत असताना मात्र इथे 2 विकेट्स आणि मेडनवर अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गावदेवी कानपोली टीम गोलंदाज आदेशमध्ये. तर निश्चित स्वरूपात आपण इथे महेश पाटील बेलवली यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या ऑर्गनायझर बलाराम पाटील वल्लभ तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. यावं आपण खऱ्या अर्थाने बघा. सोपान पाटील कानपोली, आज संदीप पाटील सर सोपान पाटील यांना आपण पाहतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक क्रिकेट स्पर्धा काटाईच्या मैदानावर झाली ना, त्या स्पर्धेमध्ये त्या या संघाला प्रवेश देण्याकरता सोपान पाटील कानपोली यांचा खूप मोठा जबरदस्त. महागुरु जर विचार केला खऱ्या अर्थाने जशाच तसे उत्तर कसं असतं, टीट फॉर टॅट. कारण ज्या अनुषंगाने पहिली आपण गोलंदाजी बेलवली संघाची पाहिली त्यामध्ये पहिला षटक देखील आपण मेडन पाहिला अजय पाटीलचा, त्यामध्ये 2 विकेट्स. आणि इकडे मात्र प्रत्युत्तर देताना आम्ही देखील त्याच ताकदीचे आहोत हे मात्र इथे दाखवून दिले त्या आदेश मतेने. त्याने देखील मेडनवर फेकली आणि त्याने देखील 2 विकेट्स घेतल्या. म्हणजे सामना सेम पोझिशन मध्ये चाललाय. कारण इथे कोण जिंकेल अजून भाकीत करण्यात केलं गेलेलं नाहीये, कारण अजून आपण लिपाप आहे. 34 धावांची गरज अजूनही आहे. चेंडू बाकी आहेत ते 24 चेंडू 34 धावा. अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगते. दोन्ही संघांच्या माध्यमातून जबरदस्त ताकद पणाला लावली जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्रॉस बॅटेड चेंडू मात्र वाईड इश लॉंग ऑन मिड विकेटच्या मधोमध चेंडू आला सीमा पार चौकार. तेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि ज्यांच्या संकल्पनेतून एक नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल, शैलेशदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दादा मनपूर्वक आपले स्वागत आहे. अजय पाटील वरती पूर्णपणे जिम्मेदारी नक्कीच बेलवली संघाची आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेतन पाटील जो गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू नक्कीच अटॅक अजय पाटीलचा आपण पाहिला, त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक चेतन पाटीलचा आपण पाहिला. दोन्ही बाजूने सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग मात्र शांत आहेत. या सामन्याचा मात्र मनमुराद आनंद ते घेत आहेत. इथे मात्र क्रॉस बॅटेड चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या वरतून अजय पाटील ब्रँडेड शेक्सार यो बॅटमन हुकमी एक. क्या बात आहे. बघा इथे जो प्रेशर होता तो प्रेशर पूर्णपणे क्रिएट केलाय, कारण हाच तर क्रिकेट आहे. जरी पहिला षटक मेडन आला असला तरी मात्र माझ्यामध्ये देखील ती ताकद आहे, मी देखील ते करू शकतोय. तर असे किस्से या मैदानामध्ये आपण बरेचदा पाहिलं आणि नक्कीच ते घडलं देखील. इथे मात्र नक्कीच शॉर्ट थर्ड बॅनच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच मिळेल. सुधीर पाटील मात्र चेंडू अडकवतोय. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती. 11 धावा 34 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 20 चेंडू बॉल टू रन असं समीकरण नक्कीच आपण बनवूया. 23 धावांची अजूनही गरज आहे. सामन्यामध्ये पकड मजबूत आहे, कारण सुरुवातीला जर विचार केला तर धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे कानपोली संघाची. त्याचा बचाव जर करायचा असेल तर मोठे फटक्यांपासून वाचणं देखील गरजेचं आहे. जशी आदेश मतेने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र प्रत्येक गोलंदाजाला भेदकता दाखवावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला अजय पाटील हा थांबायला तयार नाहीये, कारण तो देखील एक मोठा फलंदाज आहे, त्याच्यामध्ये देखील ती ताकद आहे. आणि इकडे मात्र ऋषी पवार आहे.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेल सुटला गेलाय आणि चेंडू मात्र सीमा पार गेलाय, चौकार. करण होता तिथे, कारण ह्या चुका मात्र तुम्हाला नक्कीच कुठेतरी सुधाराव्या लागतील. कारण ज्या अँगलने तुम्ही खेळता, ज्या अनुषंगाने इथे तुम्ही उतरलात, कारण धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे आणि इथे मात्र अशा चुका तुम्हाला या सामन्यातून लवकरात लवकर बाहेरचा रस्ता दाखवेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. 18 चेंडू 19 धावांची गरज आहे. अजय पाटील मात्र येते आणि दुसऱ्या बाजूला ऋषी पवार, ज्याला हा चौकार मिळालाय आणि या 4 धावांनी मात्र धावसंख्या 15 वरती. मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. नेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शैलेशदादा पाटील, त्यांच्या संकल्पनेतून येणाऱ्या 17 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीला नेरे गावच्या क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय शंकर सीताराम पाटील स्मृती चषक प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. शैलेशदादा मनपूर्वक तुम्हाला त्या स्पर्धेकरता आणि तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत. हनुमान क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने. अजय पाटील, बेलवली संघ म्हटला, बेलवली नाव म्हटलं तर अजय पाटीलचा नाव मात्र आदराने नक्कीच घेतला जातो. एक चांगला क्रिकेटर, बेलवली संघासाठी, बेलवली गावासाठी नेहमीच चांगला खेळ त्यांनी केलाय तोच अजय. परंतु इथे मात्र मेस्टामिक स्ट्रोक आहे, पण इथे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धाव झाली देखील असती, परंतु इथे मात्र अजयने नकार दिलाय. पण तिकडे मात्र तू घेशील का मी घेईन याच्यामध्ये मात्र वेल गेला. कृष्णा विकेट किपर आपण पाहतोय, पण इथे मात्र हा झेल सुटलाय. निर्धाव चेंडू नक्कीच आहे आदेश मतेचा. धावफलकावरती धावा त्या तब्बल 15-17 चेंडू 19 धावांची गरज आहे. 17-19 समीकरण. कुटक्याचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने मात्र चेंडू जातो. एक धाव पूर्ण होते आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या स्थिर आहे. ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 वरती. कोणती जोखीम घेण्याचं काम नाहीये, कारण त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरीने देखील या सामन्यामध्ये पूर्णपणे आपलं अस्तित्व निर्माण होऊ शकतं. कारण बॉल टू रन हा समीकरण इकडे मात्र आदेश मते मात्र सर्वस्व पणाला लावतोय. जबरदस्त प्रात्यक्षिक दाखवतोय. आपल्या नावाची हुकूमत तो नक्कीच या मिनी वानखेडे वलभच्या मैदानामध्ये तो दाखवून देतोय. नेहमीच बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये कानपोली संघ खेळतोय, त्यावेळेला मात्र या खेळाडूचा खेळ आपण नेहमीच जवळून पाहिलाय. अप्रतिम खेळ नेहमीच या खेळाडूचा राहिलाय. पण ते दुसऱ्या बाजूला ऋषी पवार कुठेतरी मिस करतोय. इथे मात्र मोठा फटका आहे. ऋषीला कोण थांबवेल, त्याने देखील ओळखलंय. ओव्हरपिच होती, चेंडूला भिडकावलाय, सीमा पलीकडे आलाय षटकार आणि इथे मात्र बेलवली संघाचा दमदार षटकार. खऱ्या अर्थाने डीजे मास्टर साठी सूरज चौधरी वलवली यांच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे. संदीप पाटील सर या स्पर्धेमध्ये साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून सर्वांना त्यांनी प्रभावित केलेला आहे. आदेश आमचे करंजाडे येथील आदेश फडके करंजाडे आणि कृष्णा बाग यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. 13 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यानंतरची लढत नक्कीच ओम साई एंटरप्राइजेस जीतू 11 नेरे आणि जीवा 11 स्टार ओवे या 2 संघांमधली पुढची लढत असेल. आदेश पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न इकडे राकेश म्हात्रेचा आपल्याला पाहायला मिळते. एक अनुभवी असा जुना जाणता खेळाडू मैदानामध्ये आलाय तो राकेश म्हात्रे. बरेच वर्षाचा दांडगा अनुभव घेऊन मात्र राकेश म्हात्रे आज या मैदानामध्ये खेळताना आपल्याला दिसतोय. इथे मात्र सिंगल आली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा त्या 23 धावा, येणारे 12 चेंडू
आणि 11 धावांची गरज आहे. अरे बोल 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 मोठ्या बायांची. गावदेवी माता की जय. 2 षटकांचा स्पेल नक्कीच आदेश आपण पाहायला. 8 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 विकेट्स आपल्या नावावरती केल्या. जबरदस्त प्रात्यक्षिक आदेश आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र अजय पाटील जो बेलवली संघासाठी देखील एक अप्रतिम खेळ अजय पाटीलचा देखील राहिलाय. त्याने देखील दुहेरी भूमिका इथे साकारली आणि तो मैदानामध्ये इथे खेळताना दिसतोय. बॉल टू रन हा समीकरण पूर्णपणे सामन्यामध्ये पकड मजबूत करून आहे तो गावदेवी बेलवली संघ. बेलवलीचे आमचे सतीश पाटील माझे सरपंच हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे मित्र संतोष पाटील हे देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे बेलवलीचे समालोचक मित्र परशुराम पाटील सर आणि आमचे संतोष पाटील यांचं देखील स्वागत असेल. हो जबरदस्त राकेश म्हात्रेच्या बॅट मधून आलाय हा फाईन षटकार. क्या बात आहे, काय टायमिंग होता जबरदस्त. आणि इथे मात्र आता सामन्याची पूर्ण हवा निघाली आहे. 11 चेंडू आणि 5 धावांची आता गरज आहे. गोलंदाज करण. सामना फिनिश. अभिनंदन टीम गावदेवी बेलवली, हार्ड लक टीम गावदेवी कानपोली. आणि इथे मात्र नक्कीच एक अप्रतिम विजय संपादन करतोय तो बेलवली संघ. तर दोन्ही संघाचा आपण आभार व्यक्त करूया. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये झालाय. कानपोली संघाला देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. बेलवली संघाला देखील नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. तर थँक्स संदीप पाटील सर. आता जी लढत झाली खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात एका बाजूला गावदेवी बेलवली विपक्ष गावदेवी कानपोली क्रिकेट संघाच्या दरम्यान जी लढत झाली, या लढतीमध्ये गावदेवी बेलवली क्रिकेट संघाच्या गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षकाने तिन्ही फॉर्मॅटमध्ये नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलं. त्यांचा आम्ही जानमान क्रिकेट संघ बोलप आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून अभिनंदन करतो. आणि कृष्णा पाटील असतील, सुधीर असतील, आदेश खऱ्या अर्थाने चेतन असतील, गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे क्रिकेटर तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. कृष्णा पाटील, सुधीर, तुमच्या संघाचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. तर या सामन्याचा हिरो अजय पाटील. अप्रतिम असा खेळ अजयचा इथे राहिलाय, ज्याने दुहेरी भूमिका बेस्ट ऑलराऊंडर भूमिका ज्याने दाखवली आहे तो अजय पाटील ठरलाय या सामन्याचा हिरो, ज्याने मेडनवर फेकलाय. फलंदाजी देखील अप्रतिम पद्धतीने केली आहे. तर इथे नक्कीच पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय जीवा 11 स्टार ओवे आणि ओमसाई एंटरप्राइजेस जितू 11 नेरे. तर मान्यवरांचा आपण सन्मानित करणार आहोत. सामनावीरसाठी शैलेशदादा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेरे आणि डॉक्टर संतोष आगलावे साहेब. अजय पाटील.